आज शेतामध्ये गेलो होतो. शेतामध्ये मेथीच्या भाजीचं रोटर केलं. खूप मेहनत लागली ही मेथीची भाजी उगवायला. खूप कष्ट केले. शेतकऱ्याचं हे असंच असतं. खूप कष्ट करून माल उगवायचा आणि त्याला काहीच भाव मिळत नाही. ही व्यथा आहे शेतकऱ्याची. जसा जुगार खेळला जातो तसा शेतकरी जुगार खेळतो आणि त्याला हेही माहीत नसतं की जे पैसे, जे धान्य तो या शेतामध्ये पेरत आहेत ते त्याला परत मिळणार की नाही. महाग मोलाचं बियाणं आणायचं, त्याला शेतामध्ये टाकायचं आणि मालाला काही भाव भेटत नाही म्हणून त्याचं रोटर करून द्यायचं. खूप वाईट वाटतं असे मालाचे नुकसान झाल्यानंतर. आज मेथीच्या भाजीचं रोटर केलं. खूप वाईट वाटत होतं. खूप जीव दुखत होता. कारण एवढं कष्ट करून, रात्रंदिवस मेहनत करून, त्याला खत पाणी देऊन ते एक लहान लेकरासारखं वाढवलं होतं आणि एका झटक्यात त्याचं होतंच नव्हतं केलं. कारण की बाजारपेठेमध्ये मेथीच्या भाजीला भाव नाही आहे. 1 किंवा 2 रुपयाला जुडी घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे. एवढी मेहनत केली आणि ही मेथीची भाजी बाजारामध्ये विकायला नेली तर लोक तिला बघतसुद्धा नाही. खूप जीव दुखत आहेत. कारण की हा मेहनत करून आपल्या हातात काहीच येत नाही. बघा, पेरायलाही मेहनत केली आणि रोटर करतानाही खूप मेहनत करावी लागली. मशीन जेव्हा चालत होतं तर खूप वेळेस त्या रोटर मशीनमध्ये ती भाजी अटकत होती. ती काढायलाही तुम्ही बघू शकता की किती मेहनत आम्हाला लागलेली आहे. ती मेहनत तर बघाच आणि ते लहान मुलासारखं वाढवलेलं ती भाजी तिलाही आम्ही काढून काढून जसं फेकत होतो तर खूप मन दुखत होतं. तुम्ही समजू शकता या भावना माझ्या. कारण हे बघूनही तुम्हाला समजत असेल, तुमचं मन दुखत असेल तर त्यावेळेस आमची स्थिती काय असेल. डायरेक्ट रडू येत होतं की एवढं मस्त माल आलेलं आणि त्याला भाव नाही मिळत आहे म्हणून आपण तिला काढून फेकून देत आहे. आता जेव्हा मेथीची भाजी वावरात होती तेव्हा लोकांना सांगितलं की याला भाव नाही, जाऊ द्या, ते घेऊन जाण्यासाठी मेहनत करायला पुरणार नाही तर तुम्ही ढोरांसाठी घेऊन जा. तर लोकांनी 1-1, 2-2 दिवस ती मेथीची भाजी नेली आणि नंतर काही कोणी घेऊन गेले नाही. आता ती खायलाही कडू लागत आहे म्हणून ते शेतातून काढणे खूप आवश्यक होती. आम्ही हे आंतरपीक घेतलं होतं फुलांच्या शेतीमध्ये. आंतरपीक असल्यामुळे जेव्हा आम्ही फुल तोडायला जात होतो तेव्हा ती खूप वेळेस म्हणजे विचू काट्याचं भीती वाटायची. कधी कधी सापही आमच्या शेतामध्ये खूप येतात, त्यांची भीती वाटायची म्हणून ती कधी कधी वाटतं काय रे शेतकरी राजा, काय तुझी ही व्यथा. लोक बिअर बारमध्ये जातात, दारू पितात, तिथे 1000-1000, 2-2 हजार रुपये खर्च करतात आणि शेतकऱ्याला कोणीच मदत करत नाही. खूप वाईट वाटतं जेव्हा आपण स्वतःचं सर्व खर्च करावं, दिवसरात मेहनत करावं आणि बाजारपेठेत ही भाजी विकायला न्यावं. भाजीच नाही, कोणतंही शेतकऱ्याचं धान्य असू द्या, त्याला कधीच भाव मिळत नाही. शेतामध्ये खूप महाग मोलाचं बियाणं टाकावं लागतं तरीही त्याला भाव मिळत. या व्हिडिओमार्फत मी एकच सांगू इच्छिते की आपण मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून खूप महागाची भाजी घेतो, पण कधी कधी रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्याकडूनही काही भाजी घेऊन घ्या किंवा त्याच्याकडे जे माल असेल ते घ्या. प्युअर ऑर्गॅनिक असतं ते. त्याच्यामध्ये काही औषध वगैरे टाकलेलं नसतं. प्युअर शेतातील माल असतं. त्यामुळे आपल्याला कोणताही आजार होत नाही आणि तुम्ही जर तो माल खरेदी केला तर त्याच्याही घरी 2 पैसे येतील. म्हणून माझी ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्या. त्यात भाव-टाव काही करू नका. म्हणजे शेतकरी आनंदी राहील, कारण तो उभ्या जगाचा पोशिंदा आहे. जय जवान.